आपण गावाची कल्पना करतो तेव्हा नजरेसमोर काय येतं? 20 किंवा 25 घरं, ग्रामपंचायत, अंगणवाडी, मध्यवर्ती ठिकाण एखादं देऊळ, रस्त्यावर ये जा करणारी गुरंढोरं, असं काहीसं चित्र आपल्या मनात असतं. पण गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात इरपुंडी नावाचं एक गाव आहे. या गावात मागील 40 ते 50 वर्षांपासून फक्त एकच घर आहे आणि एकच कुटुंब राहत आहे. या कुटुंबातील सदस्य संख्या हीच या गावाची लोकसंख्या आहे. घनदाट जंगलातल्या एकेकाळी नक्षली दहशत असलेल्या या इरपुंडीमध्ये झाडे कुटुंबांचं एकमेव घर आहे आणि सध्या या कुटुंबात 7 सदस्य आहेत. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने, आपण पाहूयात. आम्ही ह्या स्वतःच्या बनवत आहोत, पण आम्ही गोरगरीब माणूस, आम्हाला काहीच तेवढा उपाय नाही आहे. बरं, या ठिकाणी जसं आता तुमची तब्येत वगैरे खराब झाली तर मग डॉक्टर वगैरे कशा पद्धतीने करता, काय करता? आम्ही प्रायव्हेट दवाखाना जातून पैसे राहिला तो, नाही तर आम्ही जाडीबुटी खातून, बुईलिंब, काही कडुलिंब असे पाला खातून आणि जगतून. मग आता इथं काय साधन आहे तुमच्याकडे? गाई डुरं म्हणजे काय, म्हणजे कशा पद्धतीने करता? शेती करता, काय करता? आम्ही असंच कोणतं भारतच्या ट्रॅक्टर कोणाचे मागून आणतून ड्रायव्हर पाहून आणि वाहकरी करतून एका नांगरांना किती कामही होते, नाही होऊ शके म्हणून दुसऱ्याला रोजीरोटी देऊन काम करतो ना. तसं आता भीती लोक बोलतात जवळ गावचे, तेव्हा बेवाय लागते आम्हाला. काय एका घरात बेव नसे. मोठा गावचे बेतेत आम्हाला, काहून भीती नाही राहते. पण भीती वाटते म्हणून कोटी जाऊन आमच्या घरी नाही आला. एकच घरात का म्हणून ये. तुम्ही बघितले कधी नक्षली? लोक बोलत होते इकडे मोठ्या गावात.